सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली जी आता कन्सेप्ट आहे ती आहे म्हणून, खरं तर ती आहे म्हणूनच असे जी कन्सेप्ट असण्याची आवश्यकता होती. कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आणि अनेक वेळा मला थोडंसं वाईट वाटत असतं की काही वेळा उल्लेख होतो की एखादी स्त्री काय करते तर ती गृहिणी आहे, तर तिला गृहिणी म्हणून तिला कुठेतरी संकुचित असं मला वाटतंय. कारण आज मी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतो, म्हणजे अगदी गेले 27 वर्ष काम करतो. मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आज या ठिकाणावर या पदावर पोचलो. त्यासाठी प्रचंड मेहनत कर्तृत्व आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन, चंद्रकांत दादा असतील, आमचे देवेंद्रजी फडणवीस यांचं मार्गदर्शन निश्चितपणे आहे. परंतु मी बाहेर जात असताना कधी घराची चिंता मला लागली नाही, म्हणून मी फ्री राहिलो, म्हणून की एका अर्थानं सामाजिक राजकीय जीवनात काम करत राहिलो. कारण मला अनेक वेळा माझी मुलं शाळेला आता परीक्षा कधी आहे असं काही वेळा मला माहीत नसायचं. गॅदरिंगला मी अनेक वेळा जाऊ शकलो नाही. अनेक वेळा भाजी कुठल्या, म्हणजे या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्याला अत्यंत महत्त्व आहे असं माझं मत आहे. कारण घर जर फ्री असेल, वातावरण जर छान असेल, तरच आम्ही मोकळीकपणे अगदी म्हणजे सामाजिक काम असेल, राजकीय क्षेत्रात मी आज जे काय थोडंफार यशस्वी झालो त्यामागे निश्चितपणे सर्वप्रथम माझी आई, जिनं अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये काम केलं, अत्यंत कष्टानं आम्हाला वाढवलं. याबरोबर माझ्या पत्नीचं योगदान निश्चितपणे विसरता येणार नाही. मी मगाशी म्हटलं की मुलं सांभाळत असताना, संसार सांभाळत असताना त्यांना शाळेला सोडणं, त्यांना ट्युशनला सोडणं, त्यांचे लाड पुरवणं, आम्ही सकाळी आम्हाला नाश्ता देणं, वेळेवर जेवण देणं, हे मोठं काम आहे. त्यामुळं तिला गृहिणी म्हणून कृपया आपण संकुचित समजता कामा नये. आणि तीच आहे म्हणूनच आम्ही आज समाजात वावरत आहे. एवढ्या म्हणजे भारतीय जगातल्या सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी यशस्वीरित्या काम करत आहे.